पण वेडा हा त्यांनी सांगितलं विशाळगडला पण वेडा आहे. आता काय करायचं तर महाराज म्हणजे महाराज काय बोलताय ना काय व्हायचं ते या खिंडीतच जाऊन दे. कोण बोलले? शिवाजी महाराज बोलले. नाना बोलले तसे नाही, लाख मिळले तर चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही 300 मावळे घ्या, सूर्याजी पालनकर, सूर्याजी दळवी यांचा पडाव करा आणि विशाळगडकडे गेल्यानंतर मला 3 तोफेची सलामत करा. तोपर्यंत एकाही गलिमीला वर येऊ देत नाही, एकाही गलिमीला खाली सोडत नाही. बरोबर झालं ते झाले. महाराज इथून त्यांचं ऐकून या वाटेने विशाळगडला. मग तिकडे तोफेंचा आवाज यायला त्याला बराच वेळ झाला. तोपर्यंत सिद्धीजवळनी काय केलं, रणनीती चेंज केली. इंग्रज मागवले राजापूरवरून. तिकडे अनुस्कोरा घाट कोणाला माहिती आहे? त्याला पहिला उगावणीचा घाट बोलत. त्या घाटातून वर आले ते पण इथूनच खाली आले, ते इथूनच वर आले. त्यांनी ते बाजीला हेरून ती त्यांच्या छातीत गोळी घातली. गोळी घातल्याबरोबर एक दानपट्टा गळला. बरोबर आहे. तरी पण बाजी लढतात. आपल्या मावळ्यांना काय सांगतायत की अजून राजा विशाळगडची पावती झाली नाही. ते गोळी लागल्यानंतर बऱ्या टायमाने म्हणजे तोफेंचा आवाज यायला लागला. तेव्हा राजाने काय सांगितलं, मी माझी कामगिरी स्वराज्यासाठी दिलेली आज पूर्ण पार पाडलेली आहे आणि जिजाऊने सांगितले की तुमच्या शिवबाबाळाला न केसाला धक्का लागता सुखरूप विशाळगडची पावता केलेला आहे. असं झालं. घोडेगिन तिकडे पण नाही. तिथं महाराजाला सावध कोणी केला? सरडेने सावध केला. सरडा माहिती आहे ना? असं येतं बघा. त्यांनी सावध केला. तिथे लपून बसले तर तिथे काय समाजासारखं नाही आहे. त्यांनी सावध केला महाराजांना. ते कोणता इथं आपलं कोणतरी शत्रू आहे. ते लढून मग तिकडं विशाळगडला म्हणजे त्यांना लढाई करूनच गेले ते पण विशाळगडला. म्हणून तो टाइम झाला. ओके. बाजी प्रभू, फुलाजी देशपांडे, रायाजी बादलला कसा मारला? तसा पाठी मारून फिरताना भाला फिरून मारला. चहा वगैरे आहे